पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटातील माजी नगरसेवक मोहन उगले यांच्यावर झालेल्या विनयभंगाच्या आरोपानंतर राजकीय वातावरण तापलंय। या प्रकरणात मोहन उगले यांची प्रतिमा धुळीस मिळवण्यासाठी त्यांना सॉफ्ट टार्गेट केला जात असल्याचा आरोप खुद्द कल्याण पश्चिम शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। ज्या महिलेनं ही तक्रार केली आहे ती कधीही मोहन उगलेंना भेटलेली नाहीये ना त्यांच्यात फोनवर संवाद झालाय। मग विनयभंग कसा आणि कुठे झाला? पोलिसांनी आधी शहानिशा करून गुन्हा दाखल करायला हवा होता। जर मोहन उगले दोषी ठरले तर पक्षातून हकलपट्टी करू, पण जर आरोप खोटे ठरले तर अशा महिलांवर कठोर कारवाई झाली पाहिजे। पोलिसांनी सामान्य महिलांच्या तक्रारींवर कारवाईसाठी 10 दिवस लावले जातात, पण प्रतिष्ठित नगरसेवकांवर काही तासात गुन्हा दाखल होतो। ही दुजाभावाची वागणूक का, असा सवालही विश्वनाथ भोईर यांनी केला। 2 दिवसापूर्वी एका महिलेने आमचे नगरसेवक मोहन उगले शिवसेनेचे पदाधिकारी सुद्धा आहेत, त्यांच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे। आता हा गुन्हा दाखल होताना पोलीस प्रशासनाने सुद्धा महिला आली, इमिजिएट गुन्हा दाखल केला, कुठली शहानिशा केली नाही। आणि हा जो विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय हे ज्या महिलांनी केलं ती महिला मोहन उगलेंना कधी भेटली नाही, कधी ऑफिसमध्ये आली नाही, रस्त्यावर कुठे भेटली नाही। मग असं असताना तिचा विनयभंग झाला कुठे? त्यामुळे आणि त्या प्रकरणामध्ये नेमकं काय आहे, ती जागा जी आहे त्याच्यामध्ये काय आहे, जागा कोणाची आहे, ते सर्व प्रकरण बाहेर यायला पाहिजे। आणि जर खरोखर मोहन उगले दोषी असेल तर त्याला सजा झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे। आणि जर नसेल तर खोटा आरोप करणारी ती जी महिला आहे तिची चौकशी व्हायला पाहिजे, त्या जागेसंदर्भात चौकशी व्हायला पाहिजे। आणि जर तिने खोटा गुन्हा दाखल केला असेल तर तिच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे। त्यांनाच का टार्गेट करतात? काय त्यांचं आता वैयक्तिक काय वाद असेल तर विनाकारण जर ते सॉफ्ट टार्गेट करत असतील तर अशाने हे गुन्हे सारखे सारखे वाढत जातील ना। आणि मग ठीक आहे, आता नगरसेवकावर केला काय होत नाही, अजून कोणावर करा, अशा पद्धतीने ते फोफावत जाईल। मग अशी परिस्थिती येईल कधी की कल्याणच्या बऱ्याचशा म्हणजे तुम्हाला कोणी पटत नाही, तुम्हाला कोणी आवडत नाही, तुमची असूया निर्माण झाली एखाद्या व्यक्तीविरुद्ध तर तुम्हाला एक सॉफ्ट टार्गेट भेटेल, पोलीस स्टेशनला जायचं आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करायचा। आता महिला असतात त्यामुळे ते करता येतं त्यांना, पण हे चुकीचं असेल तर मात्र ते सत्य बाहेर यायला पाहिजे। आणि त्या महिलेला सुद्धा मग कठोरात कठोर शासन दाखल केल्याचे आपल्या त्या शिवसेनेच्या पदाधिकारी किंवा कोणी नव्हत्या, शिवसैनिक सुद्धा नव्हत्या, त्यामुळे त्यांचा त्या गोष्टीशी काय संबंध आहे ते त्यांना माहिती। पण पहिला जो गुन्हा दाखल झाला त्याला आपण पण सर्व साक्षीदार आहेत कशा पद्धतीने झाला, पण एकदा झाला म्हणून दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा म्हणजे मोहन उगले नगरसेवक आहे की याच्यासाठी सॉफ्ट करणार आहे की चला उठा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करा, एकदम असं नाही चालत ना, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। महापालिकेमध्ये एवढे नगरसेवक आहेत, त्यांनाच का टार्गेट केला जातो? त्यांच्यावरती त्यांचे वैयक्तिक वाद असू शकतात ना, मग वाद असले म्हणून काय डायरेक्ट विनयभंगाचा गुन्हा दाखल करणं खरं असेल तर चालेल ना। खरं असेल तर हे बघा पहिलं झालेलं आहे, हा दुसरा जर मोहन उगलेचा खरा गुन्हा केला असेल ना त्यांनी तर मोहन उगलेला आम्ही पक्षातून पण काढून टाकू, पण जर केला नसेल तर मग त्या महिलेवरती कठोर कारवाई व्हावी। कोणावर? तुमची भूमिका काय आहे? बघा आता उद्या मी माननीय उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतो, संध्याकाळी मी अधिवेशनाला जातो, उद्या त्यांची भेट घेणार आहे, त्यांच्या कानावर टाकणार आहे। आणि हे असं सारखं प्रकार का होतात याची कुठेतरी सखोल चौकशी करा याची मागणी करणार आहे। हे बघ गरज पडली तर आता पोलीस प्रशासनाने हे का केलंय, एवढ्या इमिजिएट कधी होत नाही, सामान्य नागरिक गेला तर त्याला 10 दिवस फिरवत ठेवतात आणि ह्या महिलेची गेली आणि लगेच तक्रार घेतली, हे सत्य शोधायला लागेल ना, ते बाहेर काढणार आम्ही। जर ह्याच्यात नाही जमलं तर मग अधिवेशन चालू होतं उद्यापासून। पोलिसांनी महिलांची हे चौकशी नाही, माझं म्हणणं काय माहिती आहे का की एखादी व्यक्ती जी आहे ती जर तुमच्या ओळखीची आहे, ती प्रतिष्ठित आहे, नगरसेवक आहे, अवेलेबल आहे, तर एक फोन करायला काय जातो? इतर वेळेला फोन येतात ना आपल्याला, नाही ते करता नाही येणार गुन्हा दाखल हे ते वगैरे असं, तर हे पण करायला पाहिजे होतं। ठीक आहे, मोहन उगलेला नको, संबंधित आमच्या संघटनेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला करायला पाहिजे बा तुमच्या नगरसेवकाविरुद्ध कंप्लेंट आलेली आहे असे असे, आम्ही इमिजिएट त्याला घेऊन गेलो असतो ना पोलीस स्टेशनला, आणि जर तो दोषी असता तर तिथंच ठेवून आलो असतो त्याला।
पण ते कुठेतरी त्याचा समन्वय साधला पाहिजे ना.